कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही तुझी लेक म्हणजे माझी ज्येष्ठ कन्या देवस्तुतीचं स्वरूप आहे। ही देवस्तुती सदैव तुझ्या बरोबर असेल। कठीण प्रसंगात, संकट काळात सदैव तुझ्या पाठीशी उभी राहील, तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहील, तुमचं रक्षण करेल। देवी आई म्हणाली होती की तू देवस्तुती आईचं रूप आहे, पण तुझ्यामध्ये कोणतं तत्व आहे? जलतत्व की भूमी तत्व? तुला घाम येतो तेव्हा काही होतं का? असं तर नाहीये ना? तुला घाम येतो तेव्हा तुला संकेत येतो? ईशा, तुला संकेत येतोय का बाळा? ईशाला काम येतो तेव्हा तिला संकेत येतो का हे ओळखायचं कसं? बघितलं ना कसं रिएक्ट झालं पप्पाजी? चिडलेस तर जरा, पण मला याच गोष्टीचा आनंद आहे की तू योग्य गोष्टीसाठी स्टँड घेतलीस। तू तुझं मत ठामपणे मांडलंस। पण पप्पाजी रागवलेत माझ्यावर काकुमा। हो, पण तू इतक्या वर्षात पाहिलंस का भाऊजींना कधी मनात राग धरून राहिलेलं? नाही असं तर नाही, पण ते केवढे चिडले। आधी बोललंय ना त्यांच्याशी, बघितलंस ना? काकुमा, मैथिली या घरात आली तेव्हाच घरात प्रॉब्लेम सुरू झाले। आता ती घरात नाहीये तरी पण तिच्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत। हो ग, पण हे नेत्राला कळायला हवं ना। ती नाही ऐकणार। तेच तर, ती ऐकणार नाही ना, म्हणून असं वाटतं ना ती बाई कधी सापडूच नाही। आणि या सगळ्यामध्ये ना बिचाऱ्या आधीची कोंडी होते। हो ना, त्यांना पण नेत्राचं ऐकावं लागतं। इच्छा नसताना पण मैथिलीला शोधावं लागतं। हो ग, आता बघू पुढे काय होतंय। काकुमा, मैथिली तो या घरात काल परवा आली होती ना, तरी पण ती आज घरात नाहीये। तो सगळे एवढे शोधतायत, पण केदार काका तो आपल्या घरातलेच होते ना। आणि काकुमा, तुम्ही पण केदार काकांची एवढी आठवण काढताय। केदार काकांना शोधण्यासाठी एवढी मेहनत घेतली होती का? काकुमा, सॉरी काकुमा, सॉरी, मी चुकीचा विषय काढला। नाही, मी ना काही पण बोलते, बोलायला लागते ते काही पण बोलते। त्याचं बरं मी काही बोलूच नको ना। सॉरी 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 काकू। तू का सॉरी बोलतेस? तू खरं बोललीस ना, तू नको सॉरी बोललीस। आणि अगदीच नाही शोधलं असं नाही, शोधलं ना, शोधलं केदारला काही दिवसांसाठी का असेना, पण शोधलं। पण काय काकुमा? फाल्गुनी, तू बोलतेस त्यात तथ्य आहे ग। केदारला कोणीच मनापासून शोधलं नाही, भाऊजींनी सुद्धा नाही। म्हणजे केदार सापडेल ही आशा सगळ्यांनी खूप लवकर सोडून दिली। आणि नंतर काय, घरामध्ये एक अलिखित नियमच झाला की केदारचा विषयच काढायचा नाही। रुपालीनेच केला तो नियम। केदारचे सगळे फोटो माझ्यापासून लांब केले, जे सगळ्या आठवणीपासून तर हे कोणालाच कळलं नाही की मनात कोरलेल्या आठवणी कधीच पुसता येत नाही। मीच वेड्यासारखी आशा लावून बसलेली असते की माझा केदार कधीतरी परत येईल। सॉरी काकुमा,
मला ना विषयच काढायला नको होता ना. तू तू कशाला सॉरी बोलतेस? उलट आज कितीतरी वर्षांनी कोणीतरी बरोबर विषय काढलाय. फाल्गुनी, केदारला कुणीच मनापासून शोधले नाही याची सर आहे माझ्या मनात. खरंच अगं फाल्गुनी, केदार सापडेल अशी अशी आशा सगळ्यांनी एकदम खूप खूप लवकर सोडून दिली ग. आणि जिथे घरच्यांनीच हार मानली तिथे मी तरी काय करणार होते. ते म्हणतात ना, जग जिंकून आलेला माणूस आपल्याच माणसांकडून हरतो. खरं आहे. पण असो, आपल्या नशिबी काय आहे? फक्त काम करणं. आपल्या सुखदुःखांशी कोणाला काही देणं घेणं नसतं. खरंच तू तू बरोबर बोलली होतीस फाल्गुनी. आपण ना असे टाप टीप कपडे घातलेल्या मोलकरणी आहोत. फक्त काम करत राहायचं. आपल्या मतांना इथे खरंच काहीच किंमत नसते. तरी काकुमा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालाय. सॉरी. अगं, तू का सॉरी बोलतेयस? उलट मला खूप हलकं वाटतंय. आणि तू सुद्धा या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही. आणि मी ज्या चुका केल्यात ना त्या अजिबात करू नकोस. तुझ्या संसाराकडे लक्ष दे. आणि चला, आपली कामं वाट बघतायत. आपली करायचेत ना कामं. चला लवकर डोळे पुसा. काकुमा, मगाशी नेत्रा किचन मधून अचानकच निघून गेली. का? ती अचानक का निघून गेली किचन मधून? माहित नाही काकुमा. मी नेत्रा आणि तेजस बोलत होतो आणि ती अचानक निघून गेली. मी थांबवलं पण थांबली सुद्धा नाही. अद्वैतला माहितीये? नाही. ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. म्हणजे तिला आता बोलवायला जाईन ना तेव्हा. मैथिलीच्या संबंधित असेल काहीतरी. तुम्ही आता मैथिलीबद्दल काहीतरी बोलत होतात, काय झालंय? सॉरी भाऊजी, तुम्ही परत चिडाल पण तरीही मला काहीतरी विचारायचंय. विचार ना. तुम्ही मैथिलीला का शोधताय? खरंच तुम्हाला असं वाटतं का तिने आपल्या घरात येऊन राहावं? मी खरं ते मगाशीच सांगणार होतो, जेव्हा फाल्गुनी माझ्या रूममध्ये हेच विचारायला आली तेव्हा. तेवढ्यात नेमका अद्वैत रूममध्ये आला आणि मला काही बोलता आलं नाही. आणि एक फाल्गुनी विषय थांबवतच नव्हते म्हणून मला चिडायचं नाटक करावं लागलं. सॉरी फाल्गुनी. नाही पप्पाजी, तुम्ही सॉरी नका बोलू प्लीज. बरं, आता मी जे काही सांगतोय ते प्लीज कोणाला सांगू नका. नेत्राचा विश्वास बसावा म्हणून मी घराबाहेर जाऊन मैथिलीला शोधण्याचं नाटक करत होतो. आणि आताही माझी काही माणसं तिला शोधत वगैरे नाहीये. हे सगळं नेत्राच्या समाधानासाठी चाललंय. पण भाऊजी, अशाने नेत्राचं समाधान होईल? नाही, लगेच नाही म्हणा. पण मैथिली सापडत नाही म्हटल्यावर तो बसेल. 5-6 दिवस टेन्शन मध्ये असेल पण होईल, हळूहळू शांत होईल ती. म्हणजे काही दिवस तिला आशा राहील की ती बाई परत येईल म्हणून, पण काही महिन्यांनी ती स्वतःहून विसरून जाईल. नेत्रा ईशा आणि रीमामध्ये पण बिझी झाली ना की विसरतील. आणि एक गोष्ट चांगली आहे ना की आता मैथिली परत घरात येणार नाही. मग परत आपलं सगळं हॅपी फॅमिली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.